देवताभ्यो नमः. ओम श्री इष्टदेवताभ्यो नमः. श्रीमद्भगवद्गीताचे दोन्ही अध्यायांत सती श्लोक 62, 63 आणि 64 विषयांत आम्ही आजी उलोचार सती. अर्जुनाले आणि कृष्णाल मध्ये जावची तसले एक डिस्कशन जो फ्रेंडली टॉक तंत भितरी भगवद्गीते मुखांतर कृष्णान अर्जुनाक सुमार विषयांतू सजेशन दिवचे ते भगवद्गीता. आज 62nd, 63rd आणि 64th श्लोकांत कृष्ण परमात्मा अर्जुना कसं सांगतो म्हणून ऐकूया. 62nd श्लोक अभय प्रसाद तुमगेलद्र सांगून दाखयता. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते. While contemplating on the object of senses, one develops attachment to those particular objects. Attachment leads to desires leads to anger. एक कॉमन जाऊन चलचित असल विषय कोणी जानाक कसने एक वस्तू वैरी आशैली म्हणून चलरी त्या आशैली सेल्फिशनेस, ग्रीड, मत्सर, मोह पुराय प्रारंभ जाता. सो आमगेर ते पंचेंद्रिय ताजे वैर कॉन्सन्ट्रेट जावन अटॅच जाताना कसनय वस्त अशा पुरो विच अट्रॅक्ट्स अवर सेन्सेस. जल्ली म्हणून जाल्यार आमी कसं करता ती आमी ताजे वैर तीरा म्हळ्यार अति अटॅचमेंट दाखयत जाताना ते पुरे क्रोध, मत्सर, मोह पुरे स्टार्ट तांत भितर क्रोध ऍड जाता. म्हळ्यार इट लीड्स टू एंगर म्हण आमकां ते जावूका मेळ्ळी म्हण जाल्यार कोप येता म्हण. सो आतां 63rd श्लोकांत कृष्ण कसं सांगता ऐकूया. ओम क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रमसात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. कसं जाता अशी कोप येईल जाताना आमगेले एक जजमेंट करेक्ट आसना. खंयच्याय मनशाक कोप येईल जाताना आमी कसं उलयतात म्हणून आमकां ताजे अर्थ कळनासना. वट्राश आमी उलयतात वता ती कोपतात. ताजे नंतर आमकां ताजे अरीव जाता. आमकां अयो हांव अशी कोपार उलयलो म्हूण एक फावटी कोपार उलयल्यार ते जालितात. तशी एंगर लीड्स टू क्लाउडिंग ऑफ जजमेंट. एक करेक्ट एक जजमेंट करूं जायना कोप येयल म्हूण जाल्यार. तसले कसं जाता दिस लीड्स टू कन्फ्युजन इन थॉट्स अँड मेमरीज and intellect is destroyed. एक बुद्धिवंत मनशाक कोपू चड आस म्हूण जाल्यार ते कोपा निमित्ती कन्फ्युजन क्रिएट जाता आनी कन्फ्युजना निमित्ती इट लीड्स टू एक लायक विचार आशिल्ले ते इंटलेक्ट कसो आसा ते नाश जावन ते मनशाले ते थॉट प्रोसेस कंप्लीट नाश जावन ते मनीस प्रेजन ना जाता म्हूण. सो केन्ना खंय कोपूनच जा म्हूण पेरिश जाता म्हूण. एक्झॅक्टली. So the man's intellect will get perished म्हूण. You are right अभय. नेक्स्ट 64th श्लोकांत आमी विचार करूया. विषयान् इन्द्रियश्चरान् आत्मविषयैर्विधेयात्मा प्रसादम् अधिगच्छति. But one who controls the mind. आता कोप आयली म्हूण जाल्यार थॉट्स ब्लॉक जाता. त्या मनशाले थॉट्स इंटलेक्ट सर्वनाश जाता म्हूण. तसं कसं करता कृष्ण सांगता 64th श्लोकांत. बट वन हू कंट्रोल्स हिज माइंड अँड इज फ्री फ्रॉम द अटॅचमेंट अँड एवर्शन. कोप्प ना अशी ताजे वयर अटॅचमेंट ना अशी चड ते जावका म्हळ्यार अशी जावका तशी जावका हीच वस्तू म्हाका जावका म्हूण तसले कसनय अटॅचमेंट जो एवर्शन ना अशी कसनय पंचेंद्रिय तंत भितर कॉन्सन्ट्रेट करना अशी. म्हळ्यार पंचेंद्रिया प्रतिपट तुमकां सांगिल्लो आसा आमगेलो 5 सेन्सेस ते आमकां दोळ्याक एट्रॅक्ट जावचा पुरो, स्मेलाक एट्रॅक्ट जावचा पुरो, खावच्या एट्रॅक्ट जावचा पुरो, आयकुच्या एट्रॅक्ट जावचा पुरो, जो सेन्स हाका एट्रॅक्ट जावचा पुरो. ते कसनय आमी कंट्रोल नातल्यार आमकां एंगर आसता, सर्वनाश दिसता. ते कसनय ना अशी आमी आमगेले पंचेंद्रिय आमी कंट्रोल करून घेतले म्हूण जाल्यार ताजे वयरी आमी सेन्स ऑफ ऑब्जेक्टा वयरी आमी सेन्सेस तितले दवरनी म्हूण जाल्यार इफ वी आर नॉट affected by these objects with our senses then we attain the grace of God. प्रति एक विषयांतू कृष्णान सांगची कसन म्हळ्यार हें पुरे कसं आसा तुका शाश्वत न्ही. शाश्वत कसं
देवाल वैरशिल भक्ति तू मेगेल ध्यान करी तू मेल भक्ति करी केदना काही आम तुका पावता म्हूण. सो हांगा 62nd 63rd आनी 64th श्लोकाचे आमी अर्थ आयकलेलो आसा ती नेक्स्ट एपिसोडांत आमी मुखारशी आजिक हांगाची आमी मुक्ताय करता ती. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. ओम तत्सत् श्री हरि कृष्णार्पणमस्तु. धन्यवाद. धन्यवाद.